सरांचा पाहत राहा छाया रिसॉर्ट ट्रॉफी। धन्यवाद। धन्यवाद चंद्रकांत शेटे। आइए तो अब ये मुकाबले की शुरुआत दीपक दादा प्रतिष्ठान भांडोप रायगढ़ बनाम TWJ डोमिनेटर गुवागर पालघर। 4 ओवर का मुकाबला और पहला ओवर लेकर आ रहे हैं प्रज्योत अंबीरे। क्वार्टर फाइनल मैच, राइट आर्म राउंड, पहली बॉल बहुत एक्सप्रेस गेंद दी, परफेक्ट लेग कटर, मिडिल स्टंप पर टप्पा खाकर बाहर की जानिब निकली। प्रज्योत अंबीरे अपने पहले मैच से सीखते हुए किस तरह गेंदबाजी करनी है। पिच थोड़ा सा अभी गीला है और सीमेंट का विकेट जब गीला होता है तो रबर बॉल बहुत तेज ट्रैवल होती है। एक और बढ़िया गेंद, हालांकि इस बार जाकर पीछे लगी है। बाई का 1 रन। 2 बेहतरीन गेंदें और योगेश पवार तुरंत जाकर अब अजीत से बात करते हुए। स्कोर 1 रन। अजीत मोहिते ने 2 गेंदें खेली है, 1 एक्स्ट्रा। इस बार हाफ ट्रैकर बॉल दी और अभी अजीत स्पेशल है। जी हां, स्टैंड एंड डिलीवर, मॉन्स्ट्रस 6, 6 रन। डिसिजन काय दिलं अंबानी? 6 धावा। सन्मान किरण मेहर यांचा। धन्यवाद किरणजी मेहर, आपण उपस्थित राहिलात। निलेश वाघमारे देवत उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही हार्दिक असं स्वागत करू। माजी सरपंच देवत, त्यांचे आगमन होते, हार्दिक स्वागत। आयोजकांनी सांगितलं 1 धाव असणार आहे। धन्यवाद। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाके पहुंचा है 8 रन पर। अजीत मोहिते 4 बॉल 7, 1 एक्स्ट्रा। योगेश पवार पहली बार स्ट्राइक लेंगे इस मैच में प्रज्योत अंबीरे के सामने। इस टूर्नामेंट के संपर्क सूत्र में उनका भी नाम है, नीलेश परदेसी, आकाश तारेकर और योगेश पवार। ये 3 संपर्क सूत्र रहे इस प्रतियोगिता के लिए। प्रज्योत की गेंद इस बार डॉट बॉल। 8 विदाउट लॉस। 4 ओवर का मैच है। पहले बैटिंग चल रही है दीपक दादा प्रतिष्ठान भांडोप रायगढ़, पहले बैटिंग कर रही है। TWJ डोमिनेटर गुहागर पालघर की बॉलिंग है। एक और लाजवाब गेंद प्रज्योत अंबीरे की। अब गेंदों को थोड़ा पिचअप भी करा रहे, गुड लेंथ स्पॉट पर, और गेंदें टेक ऑफ ले रही है। योगेश पवार के लिए उसको खेलना संभव नहीं था और इस तरह पहला ओवर समाप्त हुआ। 8 रन आए। 1 6 को अगर निकाल दें तो बाकी की 5 बेहतरीन गेंदें प्रज्योत अंबीरे ने की और 4 ओवर का मैच है, इसलिए प्रज्योत 1 ही ओवर कर पाएंगे।
और 8 रन। आप देख रहे हैं बॉस फाइटर ओवड़े, अजनबी ओवड़े और प्रैक्टिस ग्रुप द्वारा आयोजित छाया रिसोर्ट ट्रॉफी 2022 और आज के शेड्यूल का ये छठा मुकाबला। इस मैच की विजेता टीम सेमीफाइनल में मुकाबला करेगी नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी पुणे टीम का, और फिर अंतिम मुकाबला। सो नया ओवर लेकर आ रहे राकेश प्रभु। राकेश प्रभु राइट आर्म राउंड द विकेट। अजीत मोहिते, देखिए दोनों ऊंचे कद के खिलाड़ी है। बहुत अच्छा टप्पा खिलाया था, अजीत मोहिते के स्ट्रेंथ को अच्छी तरह पढ़ा था और एक बेहतरीन गेंद। जब बॉलर और बैटर दोनों की हाइट लगभग समान हो तब देखिए कैसा क्रिकेट देखने मिलता है। दिस इज नाउ हाइट एट पार, दोनों की आई लाइन हाइट ऑलमोस्ट एट द सेम लेवल। फुल टॉस बॉल दी, ड्राइव किया, मिड ऑन पर 1 रन पूरा हो जाएगा अनिकेत राउत के पास। स्कोर 9। पालघर रायगढ़ में इसके पहले भी बहुत बार मुकाबले हुए और यह मुकाबला भी उतना ही दिलचस्प होगा। सबसे बड़ी बात है अपने पोटेंशियल के साथ इंसाफ करना है। जो योगेश पवार इस सीजन में अगर आप देखें 40 प्लस हो, ओपन हो, 2 खिलाड़ियों ने इस सीजन में तहलका मचाया, योगेश पवार और महमूद शेख, महमूद भाई, ये दोनों ने जबरदस्त सफलता हासिल की है 40 प्लस में भी और ओपन में भी। लेकिन योगेश पवार की बात करें तो बहुत अलग है। अभी दीपक शाह मेमोरियल जो रविवार को खत्म हुआ, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट एंड प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, 2 अवार्ड, 3 हाफ सेंचुरीज रेनी क्रिकेट में इस साल। और इस बार हुक कर दिया लेकिन ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। राकेश प्रभु जानते हैं कि हुक पर 1 रन मिलेगा। स्कोर 10 पर पहुंचा है। एक और बड़ी बात यह है कि योगेश पवार और राकेश प्रभु ये दोनों लेदर बॉल के बहुत अच्छे क्रिकेटर्स हैं। बहुत ऊंचे लेवल का क्रिकेट दोनों द्वारा खेला भी गया है और अभी भी खेल रहे हैं कांगा लीग, टाइम शील्ड जैसे टूर्नामेंट्स। अजीत ने इस बार टप्पा खाते ही मानो बिल्कुल गोल्फ खेल रहे हैं, सीधा ऑन द राइस खेल दिया है उस गेंद को 6 रन के लिए। अब पूरा विदाउट लॉस। 7 बॉल 14 अजीत मोहिते। इस बार 2 कदम आगे आकर खेलने का प्रयास था लेकिन राकेश प्रभु ने, देखिए अब जो बड़े प्लेयर होते हैं वो इस तरह वापसी करते हैं। अपने बॉलिंग मार्क पर जब वो चलकर जाते हैं तो अपने आप से बात करते हैं, मैंने कैसी गेंद की, मुझे क्या करनी चाहिए थी, टीम की जरूरत क्या है। ये सारे डिसीजन बॉलर बैटर दोनों को लेने होते हैं। थिंक अबाउट द लास्ट बॉल दैट आई प्लेड, थिंक अबाउट द लास्ट बॉल दैट आई बोल्ड। 16। इस बार गेंद और बल्ले का संपर्क हुआ, उसकी एक अच्छी आवाज आई थी यहां पर कानों में रस घोलने वाली। इस बार 2 रन पूरा करते हुए अजीत मोहिते और तीसरे की दौड़ भी लगा लेंगे। टोटल 3 रन्स। तो 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 19, रन रेट 9.5 रन्स। पहला पुरस्कार 1.5 लाख रुपए और भव्य दिव्य क्रिस्टल कट ग्लास की छाया रिसोर्ट विनर ट्रॉफी। दूसरा इनाम है 75,000 रुपए और क्रिस्टल कट ग्लास की आप ट्रॉफी देखेंगे रनर अप टीम के लिए, छाया रिसोर्ट ट्रॉफी। जैसे क्रिकेट आगे बढ़ रहा है ऐसे ट्रॉफीज में भी आविष्कार आ रहा है। ब्रास और मेटल की ट्रॉफीज की जगह पे अब ग्लास की, एक्रिलिक की, कट ग्लास की ट्रॉफीज आप देखेंगे। राकेश प्रभु 1 ओवर 11 रन, अजीत मोहिते 9 बॉल 17, योगेश पवार 3 बॉल 1।
आखिरी क्वार्टर फाइनल इस वक्त TWJ डोमिनेटर गुवागर पालगर जो बॉलिंग कर रही है और बैटिंग कर रही है दीपक दादा प्रतिष्ठान भांडुप रायगढ़। तो नया ओवर लेकर आ रहे दुनित राउत। पिछले मैच में अच्छी बॉलिंग की थी, 10 रन देकर 2 विकेटें ली थी, हैट्रिक पर आए थे, 2 बैक टू बैक झटके देने में माहिर हैं। और उनके सामने बैटिंग करेंगे अजीत मोहिते, जिनको पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच मिला है। जब आपको एक मैन ऑफ द मैच मिलता है तो आपका आत्मविश्वास भी बढ़ता है। हर मैन ऑफ द मैच अपने आप में कोई मेडल से कम नहीं है, इट्स लाइक अ मेडल। तो दुनित एक युवा गेंदबाज है और थोड़ा सा वार्म अप करते हुए पंकज पालन के साथ 2 ओवर में 19 और अगले 2 ओवर में कम से कम 20 चाहिए, एटलीस्ट 40 एट द एंड ऑफ 4 ओवर्स। और शाम के वक्त हमारे तमाम यूट्यूब के दर्शकों का tenniscricket.in पर हार्दिक स्वागत, मैदान के दर्शकों का स्वागत। पटकी हुई गेंद और वाइड बॉल, लूजनर बॉल और स्कोर 20। इस वक्त जो परिस्थिति है उसके मुताबिक रायगढ़ टीम थोड़ा सा डोमिनेटिंग स्टेज पर है, क्योंकि कोई विकेट नहीं गिरा है। तीसरा ओवर शुरू हो चुका है। इस बार स्टैंड एंड डिलीवर पर कैच करने का प्रयास। व्हाट अ कैच, माइंड ब्लोइंग कैच, असाधारण, अलौकिक, अद्भुत, अद्वितीय। पूरी टीम उनको अभिनंदन दे रही है। tenniscricket.in के कैमरामैन ने कैप्चर किया, देखिए स्टैंड एंड डिलीवर और ये जो डाइव लगाई, दिस इज सेंसेशनल। बारिश से शरीर तो गीला है, टी शर्ट भी गीला है, अब टी शर्ट पर थोड़ा कीचड़ भी लगा, लेकिन घबराने की बात नहीं है। दाग लगने से कुछ अच्छा होता है, तो दाग अच्छे हैं। व्हाट अ कैच। ओ, रग्बी के खिलाड़ियों को, फुटबॉल के खिलाड़ियों को आपने देखा होगा, अब ये क्रिकेट में भी आप खिलाड़ी देख रहे हैं। आकाश सकपाड़, अजीत मोहिते आउट और उनकी जगह आते हुए शाहिद शेख 17 रन बनाकर आउट हुए। और धनित राउत ये उनके लिए पार्टनरशिप ब्रेकर बॉलर है, पहले मैच में भी और इस मैच में भी। धनित राउत को हल्के में लेना ये अकलमंदी नहीं होगी। बहुत ज्यादा ऊपर थी इस बार, नो बॉल और फ्री हिट। शाहिद का कद क्योंकि थोड़ा छोटा है, धनित को अजीत मोहिते की हाइट से अब शाहिद शेख की हाइट के मुताबिक अपने आप को सांचे में डालना होगा। बैटर्स और बॉलर्स के अलग अलग हाइट का एक मसला बॉलिंग बैटिंग के समय अमूमन देखा गया है। 21 for 1। शाहिद ने इस बार खेल दिया है, आउट होने का खतरा और शाहिद भी आउट नहीं, लेकिन ये फ्री हिट की बॉल थी। क्या कैच लिया गया था वहां पर प्रथमेश ठाकरे द्वारा, लेकिन इज नॉट आउट बिकॉज इट्स अ फ्री हिट। 22 for 1, थर्ड ओवर। लेकिन आकाश सकपाड़, आज का पूरा दिन आकाश के नाम, आकाश जांगीड़, आकाश तारेकर, आकाश चिंदरिया, आकाश सकपाड़, आज आकाशवार है। 10 अगस्त आकाशवार के रूप में जाना जाएगा क्रिकेट में। इस बार एक और पटकी हुई गेंद, नो बॉल और फ्री हिट। धनित राउत जरूरत से ज्यादा तेज रफ्तार पर बॉलिंग करने की कोशिश कर रहे हैं और राकेश प्रभु तुरंत जाकर उनको समझा रहे, युवा गेंदबाज है, राकेश समझा रहे बॉल कैसा करना चाहिए। बहुत जरूरी होता है कि जब टीम के वरिष्ठ खिलाड़ी है वो अपने साथी खिलाड़ियों का हौसला बढ़ाए, उन्हें समझाएं, बताएं किस तरह खेलना है। 23 for 1।
योगेश पवार के लिए ये फ्री हिट की बॉल थी। यहाँ पर एक रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 24 for 1, 24 पर 1 बाय का ये रन। क्रिकेट ये वाकई में बल्लेबाजों का खेल है। बैट से रन है, लेग बाय है, सब कुछ बैटर्स के लिए है। क्रीज में काफी डीप खड़े हैं शाहिद शेख। एक और पटकी हुई गेंद और नो बॉल और फ्री हिट। शाहिद शेख भी धनित राउत को कह रहे होंगे, भावा एक तरी चेंडू खेळून दे। 25 for 1, wide, no ball, by, no ball, lot of extras, 25 for 1। और अब देखिए शाहिद ने छप्पर तोड़ छक्का मार दिया, आलीशान 6। चांदी हमारे डीजे के पास भी वैरायटी है। कभी राष्ट्रभक्ति पर ले जाते हैं, कभी आखिरी कोड़ी गीत पर ले जाते हैं, कभी बॉलीवुड में आते हैं, कभी भांगड़ा पाते हैं, कभी वापस कुछ बना देते हैं। व्हाट अ वैरायटी। इस बार बल्ले का मोटा सिरा, कैप गिर गया, शायद ये वजह भी थी कि अपना बैलेंस नहीं रख पाए। एक रन और, स्कोर 32 for 1। वैरायटी का बहुत जरूरत रहती है। आज देखा हमने आकाश जांगिड ने जो बैटिंग की, वेरी इंप्रेसिव। ये अलग बात है उनकी टीम हार गई, बट ही वाज वन मैन शो इन द मैच। 32 for 1। तीसरा ओवर, इसके बाद अंतिम ओवर का खेल होगा। एक और एक्सप्रेस बॉल, स्टंप को फूक मारती हुई गेंद, जागते रहो का आदेश दिया धनित राउत ने। आखिरकार धनित ने अपने ओवर को अच्छा अंजाम किया। 3 overs 32 for 1। और अब आखिरी ओवर का खेल, और देखना होगा बॉलिंग किसे सौंपी जाएगी। इस मैच की विजेता टीम को तुरंत खेलना है। नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी पुणे, ये टीम से सेमीफाइनल का मैच होगा वो। दोनों बैटर्स अंपायर से भी बात कर रहे हैं धनित राउत के रन अप और डिलीवरी स्ट्राइड और फॉलो थ्रू के बारे में। और वहां जो एक जगह बनाई गई है, देखिए शाहिद शेख वहां उन्हें बता रहे, एक लाइन खींच रहे हैं। और बैटर्स ने ये ऑब्जर्वेशन इसलिए भी किया है क्योंकि काफी नो बॉल इस ओवर के दौरान आए, सो शायद वो भी एक वजह थी। लेकिन योगेश पवार इस मैच में थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं। 6 बॉल 1 रन। शाहिद शेख 5 बॉल 8। और आखिरी ओवर लेकर आ रहे हैं प्रथमेश ठाकरे, भिवंडी के प्लेयर हैं। और प्रथमेश ठाकरे के सामने बैटर है शाहिद शेख। शाहिद शेख अन्य बल्लेबाजों के बनिस्बत क्रीज में बहुत डीप खड़ा रहकर खेलते हैं। धीमी गेंद, घूमकर खेलने का प्रयास, रिस्की रन, अंडर एंड थ्रो, और योगेश पवार रन आउट। विकेट नंबर 2 का पतन योगेश पवार। आर.डी. बर्मन साहब का गाना है, अब श्रावण चल रहा है तो 2 घूंट चाय के मुझे भी पिला दे, अमृत तुल्य देख फिर होता है क्या। चाय पे करोड़ों रुपए का बिजनेस करता है इंडिया। और अब नए बैटर है विश्वजीत ठाकुर। 32 for 2 विश्वजीत ठाकुर उरण के
बहुत जाने माने खिलाड़ी हैं, चाहे 10PL हो या कोई भी टूर्नामेंट हो, JPL हो। विश्वजीत ठाकुर का एक अच्छा स्वभाव है, जब वो अच्छा खेलता है पूरा टेबल साफ करता है और मैच को डोमिनेट करता है। इज अ डोमिनेटिंग प्लेयर, और TWJ डोमिनेटर के सामने ठाकुर को डोमिनेट करने का मौका मिला है। 32 for 2। शाहिद शेख 6 बॉल 8। अजीत मोहिते आउट हुए 17 पर। और देखिए अब आते आते ही ठाकुर ने भेज दिया मैदान के बाहर, डोमिनेटेड 6। जिसे डगआउट से ही सेट होकर आया विश्वजीत ठाकुर। और 38 for 2। स्कोर की जरूरत भी आखिरी ओवर है, और ठाकुर ने भव्य स्वागत किया है प्रथमेश ठाकरे का इस ओवर में। 2 गेंदों में 6 रन बने हैं इस ओवर में। पहली बॉल पर विकेट, दूसरी गेंद पर 6। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद गई ऑफ साइड पर। खुद स्वयं अपने फॉलो थ्रू में दौड़ कर गए, स्लाइड हुए, लेकिन 2 रन। रबर बॉल क्रिकेट की यही खास बात है। सलमान खान, सनी देओल का स्टंटमैन भी इतने स्टंट नहीं करता जो हमारे क्रिकेटर कर लेते हैं। और ये तो फिर भी ठीक है, मतलब अगर प्लेयर का खुद का लाइफ इंश्योरेंस है, मेडिक्लेम है, तो अच्छी बात है। अगर वो नहीं है तो देन रिस्क पे खेल रहा है वो खिलाड़ी। एक और लाजवाब गेंद और बल्ले का बाहरी सिरा और आउट। फुटवर्क नहीं था, प्लेड अवे फ्रॉम द बॉडी। और शरीर से जब आप दूर खेलते हैं, राकेश प्रभु वो गलती नहीं करेंगे। देखिए राकेश प्रभु एक परफेक्ट जगह पर खड़े हैं फास्ट बॉलर के लिए, और नए बैटर के रूप में अब विश्वजीत मात्रे, एक विश्वजीत को दूसरे विश्वजीत ने यहां पर मैदान में रिप्लेस किया है। 40 for 3। पालघर चाहेंगे कि यह स्कोर 40 है, 42 या 43 के अंदर खत्म हो, और रायगढ़ चाहेगी कि इसको 45 से 50 के बीच में ले जाए। ये जो जद्दोजहद है, 45 to 50 शुड बी ए गुड स्कोर। रायगढ़ का जो बॉलिंग अटैक है उसको मद्देनजर रखते हुए पालघर चाहेंगे 45 के अंदर इसको समेटे। लास्ट 2 बॉल्स 40 for 3। विश्वजीत ठाकुर 3 बॉल 8 बनाकर आउट हुए। योगेश पवार 1 रन बनाकर, 17 पर अजीत मोहिते। इस बार स्क्वायर ड्राइव, पहला रन पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा। स्कोर 41 for 3। अनिकेत राउत द फील्डर शाबाशी देते हुए अपने बॉलर को, क्योंकि अच्छा कंसोलिडेशन हुआ है। तीसरे ओवर में 13 रन आए थे, लेकिन लास्ट ओवर में अगर हम देखें तो इस वक्त स्थिति थोड़ी बेहतर है। 41 for 3। 41 दावत, 3 गड़ी बाद। 41 for 3। और 42 रन, यानी कि इसका मतलब ये है मैच जीतने के लिए ये एक लेग बाय किया गया है। और 43 शुड बी दी विनिंग टोटल। 24 गेंदों में 43 रन, ये मैनेजेबल है, क्योंकि पहले 2 ओवर में 19 रन आए और उसके बाद वाले 2 ओवर में अगर हम देखें तो 23 रन आए, लेकिन जो एक्सेलरेशन होना चाहिए था वो हो नहीं पाया। 43 is the winning total to make it to the semi-final. मैदान पूरी तरह से गीला है, हरियाली है, बट एक बहुत विहंगम दृश्य भी है। यह स्कोर कार्ड अजीत मोहिते ने बहुत अच्छा लॉन्च किया। कॉट बाय आकाश सकपाड़, ड्रीम कैच, बोल्ड बाय धनित राउत, 10 बॉल 17। योगेश पवार थोड़े से ऑफ कलर रहे, 6 गेंदों में 1 रन। शाहिद शेख 7 बॉल 8 नॉट आउट। विश्वजीत ठाकुर 3 बॉल 8 आउट। विश्वजीत मात्रे 1 बॉल 1।
बॉलिंग अटैक अगर देखें, फिरोज शेख है, ऐश्वर्य सुरवे है, आई थिंक इट्स अ गुड बॉलिंग लाइनअप. प्रज्योत अंबीरे 1 ओवर 7 रन, कोई विकेट नहीं. राकेश प्रभु 1 ओवर 11, धनीत राउत 1 ओवर 12 रन, 1 विकेट. प्रथमेश ठाकरे 1 ओवर 9 रन, 1 विकेट. फॉलो विकेट्स, पहला 20 पर, दूसरा 32 पर, तीसरा 40 पर, 7 एक्स्ट्रा. तर या ठिकाणी एक विशेष सन्मान होतोय. कालपासून या क्रीडा स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत आणि खास या क्रीडा स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले राहुल 11 परळ या दिग्विजय संघाचे संघनायक चंद्रकांत शिंदे चंद्रा यांचा आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. मी लिजंड शंकर म्हात्रे यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. आणि या सत्कार सोहळ्या प्रसंगी जर पाहिलं तर संजय पाटील बॉस हे देखील उपस्थित आहेत. चंद्रा सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्रिकेट आणि क्रिकेटमय आयुष्य जगलेले हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी तेवढ्याच दिग्गज खेळाडूंच्या शुभ हस्ते केला जातोय आणि त्याचबरोबर बॉस यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा सन्मान. चंद्रकांत शिंदे यांचा हा सन्मान. त्याचबरोबर या ठिकाणी निलेशजी वाघमारे देवतगावचे उद्योगपती उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. समीर वाघमारे आणि आकाश वाघमारे हे देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आपण सन्मानित करत आहोत या ठिकाणी देवतगावचे उद्योजक निलेश वाघमारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ज्या देवतगावाने मयूर वाघमारे सारखा एक खेळाडू आपल्याला दिला आणि देवतगाव देखील चर्चेत येताना पाहायला मिळालं. खास त्या देवतगावातून या ठिकाणी निलेशजी वाघमारे युवा उद्योजक देवत उपस्थित आहेत. आणि मयूर वाघमारे यांच्या क्रिकेटच्या खेळाचे प्रचंड चाहते आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला ही छाया रिसॉर्ट ट्रॉफी 2022च्या वतीने केला जातोय विशेष सन्मान. आणि जशी यानंतरच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पालघर विरुद्ध रायगड अशीच लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि या लढतीच्या दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर पालघर संघ आव्हान पार करणार का रायगड त्यांना रोखणार, म्हणजेच दीपक 11 भांडूप TWJ डॉमिनेटर विरुद्ध दीपक 11 भांडूप असा असणारा हा सामना आहे. आणि दुसऱ्या डावात ज्या वेळेला आपण जाऊयात, रायगडचे एक दिग्गज आणि मातृभाषा मराठीवर असणारं नक्कीच त्यांचं प्रेम आणि अगदी सुंदर असा आवाज म्हणजेच दीपकजी पाटील पळसपे पनवेल यांचा आवाज असेल. हॅलो, थँक्यू सो मच चंदू सर, थँक्यू सो मच हरीश सर. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. TWJ डॉमिनेटर गुहागर या टीमला हा सामना जिंकण्यासाठी हव्या आहेत 43 धावा, 43. दीपक 11 भांडूप रायगड आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कारण या संघाकडे गोलंदाजीमधले अस्त्र आहेत. आणि आज जर आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये असाच एक सामना पाहायला मिळाला होता. कंधारी किंग्स ज्यावेळी त्या टीमला 44 रनची आवश्यकता होती, परंतु संघाला मात्र पराभवाचा धक्का बसला होता. त्या मॅचची जरूर आम्हाला आठवण येते. आणि तशीच काहीशी सुरुवात यावेळेस मात्र विश्वजित ठाकूर पहिलाच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना पहिला धक्का दिलाय. 0 या धावसंख्येवर मात्र प्रथमेश ठाकरेला दाखवलाय तंबूचा रस्ता. ठाकूर विश्व जिंकून आलेला खेळाडू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फार मोठ्या अपेक्षा असतील दीपक 11 भांडूप रायगड टीमला विश्वजित ठाकूर कडून, कारण हे षटक जर पडलं अपेक्षेनुसार त्या 43 धावांचा पाठलाग करताना सुद्धा घाम गाळावा लागू शकतो TWJ डॉमिनेटर गुहागर टीमला. आणि तशीच काहीशी सुरुवात प्रथमेश ठाकरेला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. राकेश प्रभू नॉन स्ट्राईक एंडला, परंतु करण येतोय. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एक जाव त्या ठिकाणी येईल. ऐश्वर्या आहे टीप कव्हरच्या दिशेमध्ये, सिंगल रन खातं उघडलं जातंय करण रावरेकडून.
43 धावांचं लक्ष आहे. तर बघा अशा मॅच बद्दल आपण बोलत होतो. कंधारी किंग्स विरुद्ध निलेश दादा भिंताडे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर धक्कादायक निकाल पाहायला मिळाला होता. कारण या मैदानावर तसं पाहायला गेलं तर 44 धावा करायच्या होत्या. 4 ओव्हर्समध्ये 11ची सरासरी फार मोठी नव्हती. एकापेक्षा एक दिग्गज सरस खेळाडू असताना सुद्धा त्या धावा झाल्या नव्हत्या. मोठ्या फरकानं मात्र तो सामना जिंकला होता निलेश दादा भिंताडे 11 पुणे या टीमनं. आणि तसंच काहीसा स्कोर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. विश्वजीतचा हा बॉल वेगवान पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र उंचवर असा फलंदाज राकेश प्रभू यावेळेस बीट होत असताना विश्वजीत ठाकूरकडे सारं काही आहे. खरं तर पाहायला गेलं तर अगदी इंग्लंडमध्ये जाऊन क्रिओ किकअप जिंकून येणारा खेळाडू आहे. आणि त्या संघामधील प्लेइंग 11 टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकणारा खेळाडू. परंतु इथे मात्र चांगली कामगिरी करतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये. विश्वजीतचा हा बॉल प्रचंड वेगासमोर पूल करण्यामध्ये अडचणी होतात. थोडंसं टाइम जुळवण्यामध्ये मात्र अडचण निर्माण होते राकेश प्रभूला. रन मात्र या ठिकाणी मिळेल. 1 सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव 2 वर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. त्यामुळं या तुफानी मारा या भेदकते समोर इथून मात्र रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला कमालीचं टायमिंग जुळवावं लागतं. अगोदरच पाहायला गेलं तर पावसाच्या सरी असताना मात्र त्याच वेळेला शेवटपर्यंत मात्र चेंडूवर लक्ष ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं होऊन बसतं. त्यामुळं रबर बॉलला क्रिकेट सुद्धा सोपं नाही आहे. याबद्दलचा वेगवान चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा सापडलेला नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतात. हा बोनस असेल. ज्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली होती षटकाला विश्वजीत ठाकूरनं. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे परंतु या सिच्युएशनला मात्र अशा पद्धतीनं धावा येणं कुठेतरी थोडंसं वेदना देणारं ठरवू शकतं. ते दीपक 11 पांडुप रायगड टीमसाठी. 2 धावेनं टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. करण रावरे विश्वजीतचा आणखीन एक महावेगवान चेंडू. इथे मात्र रन जरूर मिळेल. अगदी फास्ट आउटसाइड एज घेऊन यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून गेला होता. सिंगल मिळते. त्यामुळे गोलंदाजी खेळणं विश्वजीत ठाकूरचं किती चॅलेंजिंग आहे, किती आव्हानात्मक आहे हेच मात्र आता या खेळपट्टीवर दिसून येतोय. सोपं नाही आहे या गोलंदाजासमोर. आणि म्हणूनच पाहायला गेलं तर आज महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये या खेळाडूचं नाव का आदरानं घेतलं जातं. दिघोडे उरण तालुक्याचं नाव मात्र का आदरानं घेतलं जातं. दिघोडे गावाचं नाव मात्र का रिस्पेक्टफुली घेतलं जातं. त्याचं कारण आहे विश्वजीत ठाकूर. आपल्या गोलंदाजीतली छाप पाडत असताना इथे कदाचित जोरदार अपील त्या ठिकाणी. एवढे कॉन्फिडंट आहेत खेळाडू. थोडासा प्रेशर आता मात्र अंपायर्सवर सुद्धा असेल परंतु विश्वजीत ठाकूर यानं ज्या मोठ्या द्वेषानं मात्र ही अपील केली. 2 पंच एकमेकांशी थोडासा सल्ला मसलत करत असताना कम्मालीची बॉलिंग पाहायला मिळाली विश्वजीत ठाकूरनं पहिल्याच ओव्हरमध्ये. ज्या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग करतोय परंतु या सिच्युएशनला मात्र आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धाव फलकावर. सुरेख सुरुवात मात्र केले दीपक 11 पांडुप रायगड या टीमनं. विश्वजीत ठाकूर अपेक्षेप्रमाणेच मात्र हे षटक हाताळण्यात आलंय. आणि 43 धावांच्या लक्ष्याला मात्र सामोरं जाताना हे लक्ष्य मात्र तुमच्यासाठी सुद्धा सोपं नसेल असं मात्र ठणकावून सांगितलं जात आहे ते विश्वजीत ठाकूर गरवी. 5च धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. एक फलंदाज सुद्धा बाद केला होता प्रथमेश ठाकरेला. 0वर बाद केला होता. सगळ्यांची नजर आता मात्र राकेश प्रभूवर असेल ज्यानं चांगली बॅटिंग केली आणि ज्याच्याकडे प्रचंड मोठी क्षमता आहे या धावा चेस करण्याची. त्याच्याकडून सुद्धा फार मोठी अपेक्षा. त्याच बरोबरीनं करण रावरेला सुद्धा तेवढीच मोलाची साथ मात्र द्यावी लागेल या खेळपट्टीवर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र गोलंदाजी मार्कवर बाबा येतोय. ऐश्वर्या सुर्वे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी पाहिली तर नक्कीच दीपक 11 पांडुप रायगड टीमकडे भारदस्त गोलंदाजी आहे. ओव्हर द विकेटनं हा बॉल थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पूल करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. थोडासा अनऑर्थोडॉक्स आपण म्हणूया परंतु यामध्ये यश आलेलं नाहीये. रन मिळणार नाहीये कारण बॉल मात्र डॉट गेले निघालाय. चांगली सुरुवात झाली ऐश्वर्या सुर्वेची. इथून मात्र धावांसाठी थोडासा संघर्ष करायला लावला. आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला. पहिला 7 चेंडूंचा एकही मोठा फटका दिला गेला नाहीये तो पांडुप रायगड टीमकडून. ऐश्वर्याचा हा बॉल
फास्ट आउटसाइड एज घेऊन पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये निर्धारित जागेमध्ये जाऊन चेंडू पडतोय. एकापेक्षा जास्त हाताला काही सापडणार नाहीये. समोर तुम्हाला खेळावं लागेल. आपल्या ठेवणीतले फटके आता मात्र सजवावे लागतील. चांगले ड्राईव्ह लगावत मात्र कुठेतरी मी म्हणेन या धावसंख्येला आकार द्यावा लागेल, कारण अनालिसिस कॅल्क्युलेशन थोडेसे मनामध्ये असतील आता मात्र राकेश प्रभूच्या. आणि या चेसिंग करत असताना थोडंसं दडपण तर असतंच, परंतु या दडपणाला झुगारून मात्र खेळ करावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही दडपण झुगारून खेळ करता तेव्हा मात्र कुठेतरी एक आत्मविश्वासपूर्वक खेळी जेव्हा तुम्ही मैदानामध्ये साकारता आणि तीच खेळी मात्र विजयाच्या समीप नेणारी ठरते. आणि त्याच आत्मविश्वासानं मात्र मैदानामध्ये खेळ करणं फार गरजेचं झालंय ते राकेश प्रभूसाठी. ऐश्वर्याचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न पाठीमागे खेळलाय. रन मात्र त्या ठिकाणी मिळेल फक्त एकच. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये आतापर्यंत या इनिंग मध्ये जास्त धावा आल्यात. ऐश्वर्या सुर्वे सुद्धा अगदी विश्वजित ठाकूर प्रमाणेच गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉलवर फक्त 2च धावा आल्यात. संपूर्णपणे धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम मात्र पहिल्या 2 गोलंदाजांनी यथेच्छ करून दाखवलंय. आणि त्याचमुळे थोडासा का होईना थोडंसं चिंतेचं वातावरण मात्र TWG डॉमिनेटर गुहागर संघाच्या स्क्वॉड मध्ये असेल. इथे मात्र वेगवान बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खांद्याच्या वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वॉर्न केलंय. फर्स्ट वॉर्निंग फॉर ऐश्वर्या. परंतु इथे चांगली गोलंदाजी होते. आणि जी एक चेंडू मात्र जो मिळतो आपल्याला बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा तो तर झालाच पाहिजे ओव्हरमध्ये, आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना ऐश्वर्या. इथे मात्र पुन्हा एकदा तेच घडतंय. प्रयत्न मात्र होतात पूलचे, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक होत आहेत. त्यामुळे बॅटची एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. काय गोलंदाजी होते. तिखट मारा पाहायला मिळतोय तो दीपक 11 भांडूप रायगड टीमचा. या सिंगल धावेनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. 43 धावा या मॅच मध्ये करायच्यात. अजूनही बाउंड्री आलेली नाहीये. पहिले 11 चेंडू संपलेत. त्यामुळं इथून मात्र हा शेवटचा चेंडू ऐश्वर्याचा फार महत्वाचा. इथे मात्र ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बऱ्याच अवधीनंतर तब्बल 12 चेंडूंची वाट पाहावी लागली या फटक्याला. षटकारानं मात्र इथे सुरुवात केली ती राकेश प्रभू. आलेल्या षटकारानं मात्र थोडंसं हायचं वाटलं असेल ते राकेश प्रभूला. आणि त्याचप्रमाणे TWG डॉमिनेटर गुहागर या टीमच्या सगळ्या समर्थकांना. 2 ओव्हर्स नंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. 7च्या सरासरीनं आल्यात त्या 14. अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 असं समीकरण. त्यामुळे हे षटक फार महत्वाचं असेल ते दीपक 11 भांडूप रायगड टीमच्या दृष्टिकोनातून. कारण कुठेतरी जो मोमेंटम हवा होता, शेवटच्या बॉलवर जो षटकार आला राकेश प्रभूच्या बॅटमधून, तो षटकार इथून मात्र विजयाची नांदी देणारा ठरणार का याकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. परंतु विवेक शेलार ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, विश्वजित ठाकूरला एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. 29 धावांची आवश्यकता. 29 रिक्वायर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूरनं दिल्या होत्या 5. दुसऱ्या ओव्हरमध्ये ऐश्वर्या सुर्वेनं दिल्या 9 धावा. दोनही षटकं खूप चांगली पडलेत. आणि तिसऱ्या षटक या षटकावर बराच काही निर्भर असेल पूर्णपणे डाव TWJचा. विवेकचा हा बॉल इथून मात्र शरीराचा वेध घेणारा ठरला. अंदाज झाला नव्हता या चेंडूचा. यस, अंपायर लेग बायचा इशारा करत असताना एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर टाकली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 15 वर. 15 रन्स ऑन बोर्ड. विवेक शेलार, व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. खालीन पडगा टिवंडी परिसरामधील खेळाडू.
अगदी कमी वयामध्येच मी तर म्हणेन ओपनचं क्रिकेट खुल्या गटातल्या क्रिकेटनं त्याला खुणावलंय आणि खूप चांगला परफॉर्मन्स सुद्धा देत असताना प्रभूसाठी हा बॉल थोडासा बाहेर होता. पंचांनी मात्र दोन्ही हात स्वैर असण्याचा इशारा दिला हा चेंडू आणि या अतिरिक्त धाव मात्र मिळेल. विकेट फार महत्वाची आहे. राकेश प्रभू जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत मात्र टेन्शन नसेल TWJ डॉमिनेटर गुहागर टीमला. यावेळेचा हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा दिशा पाहिली जाईल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वारंवार होते ती विवेक शेलार करवी. 2 अतिरिक्त रन्स मात्र मिळाल्या बिना मेहनतीच्या धावा प्राप्त करत असताना डॉमिनेटर गुहागर संघ आपण पाहतोय 17 रन्स आणि इथून मात्र गरज असेल ती 11 बॉल 26. यावेळेचा चेंडू टायमिंग झालं नाहीये. बॉल चाललाय विकेटच्या दिशेनं परंतु इथे रन मात्र कंप्लीट झाले. ती सिंगल एकच धाव. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. हा सामना मात्र हळूहळू थोडासा पुढे जात असताना थोडंसं टेन्शन आता मात्र दोनही संघाच्या बाजूने असेल कारण कदाचित या सामन्याचा रिझल्ट शेवटच्या बॉलवर लागण्याची चान्सेस आहेत. कारण दोनही बाजूला अजूनही मी म्हणेन थोडंसं 50-50 असेल. जरी 43 धावा असल्या तर कधीही 1-2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा TWJ डॉमिनेटर गुहागर संघ कधीही कमबॅक करू शकतो आणि तेच मात्र करायचं आहे. करण रावरे त्याला मात्र एखादा मोठा स्ट्रोक आता मात्र खेळणं गरजेचं झालंय. टॅलेंट प्रचंड आहे करणकडे सुद्धा परंतु या सिच्युएशनला काही झालं तरी इथून एखादी बाउंड्री एखादा षटकार हवाय आणि त्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर आहे. विवेक शेलार पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं. यावेळेस मात्र चांगला फटका बॅकफुटला जात असताना कमालीचा पूल पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर करण रावरेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये परतत असताना TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र खेळपट्टीवर स्थिरावलेल्या दोनही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय आणि हाच मोठा फटका हवा असतो कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी. हा फटका नक्कीच मदत करेल. करण रावरेला सुद्धा अजूनही मॅच गेलेली नाहीये. 9 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. 3 बॉलवर आता मात्र मोठा फटका वाचवायचा आहे तो विवेक शेलारला. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा इथे मात्र मागे खेळलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु मैदान मात्र फुल नसल्यामुळे एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये ती रावरेला एकच रन आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 18. 8-18चं समीकरण आहे. या 2 बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला नाही तर मात्र TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर टीमला थोडंसं शेवटच्या ओव्हरमध्ये संकटाचा सामना करावा लागू शकतो. परंतु उलट पक्षी पाहायला गेलं तर या 2 बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच मी म्हणेन या मॅच मध्ये विजयाच्या जवळ नव्हे तर विजय प्राप्त करण्याची सुद्धा संधी गुहागर टीमला मिळू शकते आणि तोच प्रयत्न इथून मात्र राकेश प्रभू. ही लढाई पाहायला मात्र प्रेक्षकांना जरूर आवडणार आहे. विवेक शेलार विरुद्ध राकेश प्रभू. इथून मात्र 2 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका द्यायचा नाहीये याच विचारानं आता मात्र धावत असताना हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा सोडून दिलाय. ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. तिसरा व्हाईट बॉल आहे या ओव्हर मधील त्यामुळे 9 चेंडूंचं षटक टाकावं लागणार. विवेकला सिंगल रन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. 26 8-17चं समीकरण. विवेक शेलार इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा पंच बाहेर निघाले. पुन्हा एकदा इशारा आलाय की हा चौथा व्हाईट बॉल आहे या ओव्हर मधला. हे लांबलेलं षटक आता मात्र 10 चेंडूंचं टाकावं लागणार आहे. विवेक शेलार थोड्याशा चुका करतोय. वेग चांगला आहे परंतु दिशेवर मात्र नियंत्रण नाहीये आणि त्याचमुळे इथून मात्र पंच स्वैर मारायचा इशारा देत असताना धावसंख्या 27 झाले. 8 चेंडू 16. यावेळेचा हा चेंडू काहीसा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर ज्या उंचीची अपेक्षा केली असेल राकेश प्रभूनं त्याही पेक्षा तो बराचसा खाली राहिला. त्यामुळे इथं मात्र बॅट आणि चेंडूचं कोणतंच कनेक्शन होताना दिसत नाहीये. इथून चेंडू निर्धावालाय. हा चेंडू फार महत्वाचा आहे. कदाचित या मॅचचं भवितव्य सांगणारा हा चेंडू ठरू शकतो. विवेक शेलार काय करणार याकडे मात्र सगळ्यांची नजर असेल. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता.
थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. इथून मात्र हळवारपणे टाकलेला हा बॉल डॉट निघालाय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकत पुन्हा एकदा या मॅच वर पकड निर्माण करत असताना दीपक 11 भांडूप रायगड संघ 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 9च्या सरासरीनं धावा आल्या त्या 27 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सकाळचं सत्र गाजवलं होतं निलेश दादा बिनताडे 11 पुणे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. हे विनंती असेल ND बिनताडे 11 टीमला की आपण येऊन राहा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी, लगेच टॉस केला जाणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण षटक आता मात्र बऱ्याच विचारांती सोपवलं गेलंय ते फिरोज शेख याच्याकडे. 6 चेंडू आणि 16 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर ज्या संघानं टॉस जिंकला असेल त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. याची सुद्धा नोंद घ्या दोन्ही संघानं. फिरोज शेख सज्ज होतोय शेवटचं 4थं आणि अंतिम षटक घेऊन. 6 बॉल्स मध्ये 16 रन्सची आवश्यकता. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू. इथून मात्र खरं तर पाहायला गेलं तर इथे धाव यायला नको हवी होती, परंतु 22च्या स्वरूपात का होईना रन मात्र मिळाली. थोडंसं इंजरी कदाचित झाले की काय, थोडंसं पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कदाचित अजित मोहिते त्या ठिकाणी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट खेळाडू सुद्धा आहे टीमचा. थोडीशी दुखापत होत असताना त्याला क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. छाया रिसॉर्ट ट्रॉफी 2022 बॉस फायटर आयोजित आपण ही स्पर्धा स्वामी समर्थ मठ माणघरचं भव्य मैदान, परंतु अगदी इंटरनॅशनल लुक दिलं या मैदानाला. काहीच कसर सोडलेलं नाही आहे. गेल्या 2 दिवस आपण पाहतोय सगळेच तारे सितारे, सगळेच दिग्गज खेळाडू, तुमचे आवडते खेळाडू या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे ज्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू घडवले असे सगळेच लेजंड क्रिकेटर्सना सुद्धा आणण्याचं कार्य मात्र केलं ते बॉसने या मैदानावर. सगळ्या क्षेत्रामधील दिग्गज व्यक्तिमत्वांना मात्र या मैदानावर या ट्रॉफीच्या निमित्तानं आणलं गेलं. सगळ्याच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती मात्र आकर्षण राहिली. या स्पर्धेनं काही नाही दिलं, प्रत्येक खेळाडूला मात्र प्रसिद्धी दिली. tenniscricket.in सारखी लोकप्रिय वेबसाईट ज्यांनी मात्र अगदी ॲक्युरेट प्रमाणे अगदी पिक्चर क्वालिटी आपण पाहिली, साऊंड क्वालिटी पाहिली असेल, खूप चांगलं वर्क मात्र tenniscricket.inच्या संपूर्ण टीमनं केलं आणि आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा पाहण्याचं भाग्य मात्र आमच्या क्रीडा रसिकांना लाभलं. ज्यावेळेचा हा चेंडू इथून मात्र अपील पाहायला जरूर मिळाली. थोडीशी लेग बिफोर द विकेटची फुल टॉस बॉल होता, थोडासा मिस जरूर केला राकेश प्रभूनं. इथून मात्र रन कंप्लीट झाले. लेग बायचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. एकच धाव येईल, सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने मार्गस्थ होत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 29 या आकड्यावर. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काही झालं तरी या 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके येणं फार गरजेचं झालंय, क्रमप्राप्त झालंय, आवश्यक झालंय आणि ते कार्य करावं लागेल ते राकेश प्रभूला. 4 चेंडू आणि 14 धावा. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजांनी केलंय. टिचून मारा केलाय आणि त्याचमुळे 43 धावांचं आव्हान आता मात्र डोंगरा एवढं वाटू लागलंय ते TWG डॉमिनेटर गुहागर पालघर टीमला. फिरोज शेख पुन्हा एकदा, यावेळेचा आणखीन एक चेंडू. इथून मात्र थोडासा बीट करून जात असताना तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. इथे कदाचित स्ट्राईक हवी आहे ती ऑब्व्हियसली राकेश प्रभूला स्ट्राईक मात्र मिळवले, परंतु लेग बायच्या स्वरूपात ही रन येईल. परंतु त्याचा साथी सहकारी करण रावरे मात्र बाद होतोय. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर आणि आता मात्र गरज आहे उर्वरित 3 चेंडू आणि या 3 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर टॉसचा आधार घेण्यात येईल आणि या मॅचचा टॉस जिंकलाय
तो TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर या टीमनं, त्यामुळे इथून मात्र 3 बॉलमध्ये 12 जरी आल्या तरी हा सामना जिंकता येऊ शकतो. सामना जर इक्वल झाला तर टॉसचा आधार घेण्यात येईल, त्यामुळं हा एक प्लस पॉइंट असेल. 3 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते फिरोज शेख करवी. आतापर्यंत आपण पाहिलं विश्वजित ठाकूरनं पहिलं षटक टाकलं फक्त 5 धाबांचं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं ही थोडीशी विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरुवात झाली. ऐश्वर्या सुर्वेनं सुद्धा 10 पेक्षा कमी धावा दिल्या. त्यानंतर विवेकशेला थोडासा मागणा ठरला असेल, परंतु 13 धावा साइजेबल होत्या आणि फिरोज शेख त्याच्यासाठी मात्र ते धावा आपण पाहतोय, डिफेंड करतोय. यावेळी समोरच्या दिशेला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, वेगवान स्ट्रोक, बॉल मात्र चाललाय सरळ सीमा पार. बऱ्याच अवधीनंतर येतोय हा खणखणीत असा चौकार. या चौकारानं मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरले गेलेत. राकेश प्रभूच्या पॅट मधून निघालेल्या चौकारानं पुन्हा एकदा या सामन्यामधील आशा पल्लवित करत असताना टप्प्याचा बॉल इथून मात्र यस पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल. ही मॅच पुन्हा टर्न होते की काय, आणि असाच आता मात्र पाहायला मिळतंय मैदानामध्ये. या व्हाईट बॉलच्या मदतीनं मात्र धावसंख्या झाले ती 35. 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 8 धावांची. 2 चेंडू 8 धावा आणि बरोबरीसाठी मात्र गरज असेल ती 7 धावांची. अशा पद्धतीनं हा सामना बगाशीच म्हटल्याप्रमाणे कदाचित शेवटच्या बॉलवर ही मॅच पाहायला मिळेल. आणि सद्यस्थिती जर पाहिली तर असंच चित्र मात्र मैदानामध्ये आहे. बॉलिंग कमालीची झाले, परंतु व्हाईट बॉल्स ज्याच्यावर मात्र नियंत्रण नव्हतं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 ते 6 व्हाईट बॉल्सनं एक षटक जास्त फेकावं लागलं असंच आपण म्हणूया दीपक 11 भांडूप रायगड टीमला. आणि त्याच अवांतरच्या स्वरूपात आलेल्या धावा थोड्याशा अंगलट येतात की काय. ज्या वेळचा वेगवान चेंडू होता, पुन्हा एकदा यष्टिरक्षक चकलाय. रन मात्र झाले त्या ठिकाणी कंप्लीट. आणि इथून पाहावं लागेल फलंदाज झालाय बाद, परंतु या सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर येऊन पोहोचलाय. आता मात्र गरज आहे 1 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी 7 धावांची, तर बरोबरीसाठी मात्र 6 धावा. प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना, फुल पैसा वसूल मॅच. सन्मान्य संजयजी पाटील अर्थातच बॉस यांची स्पर्धा मात्र यशस्वीतेच्या शिखरावर. या मॅचचा रिझल्ट शेवटच्या बॉलवर आलाय. TWJ डॉमिनेटर गुहागर संघाचा राकेश प्रभू शेवटच्या बॉलवर षटकार मारून या सामन्यामध्ये मात्र बरोबरी करणार की या 6 पेक्षा कमी धावा देऊन ही विजयाची संधी, जल्लोष करण्याची संधी मात्र दीपक 11 भांडूप रायगड टीमला मिळणार. याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. 1 चेंडू आणि 7 धावा, बरोबरीसाठी 6 धावा. धक 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 सगळ्यांचे हृदयाचे ठोके आता मात्र वाढायला लागलेत. आणि आता मात्र या मॅचचं भवितव्य आलंय ते शेवटच्या बॉलवर. आता पैजा लागल्या जातात. कोणता संघ जिंकणार, TWJ की दीपक 11 भांडूप रायगड. मित्रांनो, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. 1 चेंडू 7 धावांची गरज, बरोबरीसाठी 6. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते ती आज श्री स्वामी समर्थ मठ मांगरच्या मैदानावर. कमालीचं केक कोण खेळणार, निलेश दादा 11 बिनताडे पुणे या संघाच्या विरोधामध्ये. आणि त्यासाठी मात्र या सामन्यातली चुरस आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 7 धावांची गरज. राकेश प्रभूला मात्र स्ट्राईक हवी होती ती त्यानं मिळवलंय. 7690 प्रेक्षक या सामन्याचा मात्र आनंद घेतात. सगळ्यांना मात्र सॅल्यूट आहे. शेवटचा चेंडू होता आणि हा चेंडू निर्धाव निघालाय. जल्लोष पाहायला मिळेल. दीपक 11 भांडूप रायगड टीम हा सामना जिंकतोय. वेल प्लेड. हार्दिक 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 अभिनंदन. दीपक 11 भांडूपनं हा सामना 6 धावेनं जिंकलाय आणि सरळ सेमीफायनल मध्ये मात्र धडक मारले. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या, आपल्याकडे वेळ नाहीये. निलेश दादा 11 बिनताडे, त्याचप्रमाणे दीपक 11 भांडूप रायगड दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा टॉस साठी
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल ज्यांना पहिलं षटक टाकलं आणि या पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 5 धावांचं षटक टाकणारा विश्वजित ठाकूर मोठ्या ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्याचप्रमाणे 8 धावांची खेळी सुद्धा बॅटिंग करत असताना साकारली होती. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी मी विनंती करतोय विश्वजित ठाकूरला आणि आमचे मान्यवर सन्माननीय